किल्ल्यावरती झाला। यावेळेस काशीवरून गागाभट्ट आले होते। 7 नद्यांचं 7 समुद्रांचं पाणी गडावरती आणलं गेलं होतं। उर्वरित पाणी या तलावामध्ये सोडलं गेलं होतं। जेव्हा पाणी सोडलं गेलं त्यावेळेस 2 वाक्याची कविता तयार केली होती की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणले सप्त नद्यांचे पाणी जल हे झाले तीर्थांची घर तयासी नाव गंगासागर तयासी नाव गंगासागर। हे तलाव जवळजवळ 32 फूट तलावाची गहराई आहे। अजूनपर्यंत त्याची गहराई सापडली नाही बघा। बरोबर एवढं मोठं तलाव आजही बघायला भेटतं बघा। 12 महिने डोंगरावरती पाण्याची व्यवस्था करावी केली होती। यंदा तर जवळ राज्याभिषेकसाठी जवळजवळ 15 लाख लोक होती। याच तलावातलं पाणी त्यांचा उपयोग पिण्यासाठी वापर केला जातो। या तलावाचं नाव आहे गंगासागर तलाव। आज आम्हाला रायगड किल्ला पायी आलो। पायी येत असताना आमच्या मनामध्ये शंका निर्माण झाली की आम्ही पायी गडावरती आलो पण आमच्या हातामध्ये आमच्या पाठीमागची बॅग किंवा हातामध्ये पाणी बॉटल असो ती घेऊन आम्हाला गडावरती चढवत नाहीये। कल्पना करा ना, रायगड किल्ल्यावर 350 इमारती आहेत। हा एवढा मोठा दगड हा पायरी मार्गाने त्या पाऊल वाटेने आपल्या पिढीने त्या रायगड किल्ल्यावरती आणला असेल कसं याची कल्पना करू शकत नाही। आपले राजे हुशार होते, ग्रेड होते। आपले राजे एवढे हुशार होते की हा दगड काढून आणलाच नाही। रायगड किल्ल्यावरती अशी काही 11 मोठी तळी खोदली, त्यातून तो दगड पैशाला बाहेर पडला। तो किल्ल्यासाठी वापरला गेला। जेथे मोठे खड्डे पडले त्याला काढून तरबंद्या बांधल्या, पिण्याकरता पाणी झालं आणि बांधकामासाठी दगड झाला। एका दगडामध्ये शिवरायाने 2 पक्षी मारले गेले होते। आज आपण घर बांधताना सिमेंट रेती वापरतो, त्या काळामध्ये गोल सीसा चुना वापरून हे रायगडाचं असं मजबूती आपल्याला बांधकाम बघायला भेटतं बघा। त्याने हा किल्ला बांधला ना दादा, त्या आर्किटेक्टचं नाव हिरोजी इंदुरकर। हा रायगड बांधायला 14 वर्ष लागली। 56 ला सुरुवात केली, 70 ला गडाचं बांधकाम पूर्ण झालं। म्हणजे रायगडाची बांधकाम 14 वर्षात चालू होती पण राजे 14 वर्षात किल्ल्यावरती आले नाहीत। राजांनी फक्त जावळीच्या मोरेकडून डोंगर जिंकून घेतला आणि हिरोजी इंदुरकरांच्या सोपवला आणि बांधकाम हिरोजीने चालू केली। अहो किल्ल्यावरती 14 वर्षात बांधल्या काय तर अशा 11 तलावांनी 84 पार्टे 350 इमारती। कल्पना करा, राजे पाऊलवाडीने 70 ला गडावरती मुक्कामला आले। घेताना डोंगर दिला होता पण घेताना एक सोन्याची लंका घेतली होती, एक सोन्याची नगरी घेतली होती। राजे रायगडाच्या पायथ्यापासून निघाले, महादरवाजामध्ये आले। दरवाजाकडे हात फिरवत राजे म्हणाले, वा हिरोजी, रायगडाची भिंत रायगडाचा दरवाजा तुम्ही एकदम मजबूत बांधलेला आहे। राजे गडावरती येत असताना एवढं सगळं महाराजांनी पाहिलं तर ह्याच्यावरती महाराजांना काय बघायला भेटलो, कारण की सोन्यासारखी लंका बांधून दिली होती। या बाल्य किल्ल्यावरती वरून सागाची लाकडं, मातीची कौलं होती आतून, वरतून मातीची कौलं, आतून याला मखमली पैठणी कापडी होती। हे महाराजांनी 7 एकावरती 7 इमारती पाहिल्या। ह्याला आतून करंजीच्या दिव्यानी मखमली पैठणी कापडा, ह्याचा उजेड, ह्या 7 इमारतीचा उजेड बाल्य किल्ला पाहिला आणि समोरून किल्ल्याचा वैभव जसं एखादं मंदिर कशी सजवतो आपण अशा प्रकारे महाराजांना किल्ला बघायला भेटला। महाराजांनी गडावरती येऊन हिरोजींना विचारलं, तुम्ही रायगड किल्ल्याची बांधकामं केलीत पण तुम्ही बांधकाम केलेत की नाही, या गडाचं आम्हाला गॅरंटी पत्र तुमच्याकडून काय मिळेल का? असे तर राजे गॅरंटी पत्र मागते तू एका डोंगराचं। आता मला सांगा, गडाच्या पायथ्याला एखादं घर बांधलं तर आर्किटेक्ट आपल्या घराचं गॅरंटी पत्र कधी देतो काय? कधी देऊ शकत नाही। पण ज्याने हा रायगड किल्ला बांधला ना, ज्याने हा स्वर्ग बांधला ना, ते आर्किटेक्टचं गॅरंटी पत्र अहो आजही साक्षामध्ये लिहिलेलं आहे। जगदीश्वराच्या मंदिराच्या एका भिंतीवरती लिहिलेलं आहे। भिंतीवरती गॅरंटी पत्र असं लिहिलं जातं की महाराजांनी विचारलं, हिरोजी काय गॅरंटी पत्र? हिरोजी म्हणतात, राज मानाचा मुद्रा पहिला आपल्याला रायगड किल्ला बांधला त्या महादेवाच्या साक्षीने, त्या महादेवाच्या साक्षीने आपणास वचन देऊन सांगतो की जोपर्यंत या पृथ्वी तलावरती सूर्य तारे आहेत तोपर्यंत मी केलेल्या बांधकामाला कधीच धक्का लागणार नाही। एकदा रायगडाचा मेन दरवाजा महादरवाजा बंद केलात ना तर गडाखाली घेण्याची हिंमत होईल पाण्याची, वर येण्याची हिंमत होईल सहसावणाऱ्याच्या वाऱ्याची। आजही रायगडाचा महादरवाजा बंद करा आणि जसे बंद करा, गडाखाली जाणारं पाणी असणारे, वर येणारं सहसावणारं ते वारा असणारे म्हटलं बघा। एवढं मजबूत आणि 400 वर्षापूर्वीचं गॅरंटी पत्र आजही आपल्याला बघायला भेटते म्हटलं। आता शब्द कधी म्हणते की आम्ही आमचे गडकिल्ले पाहताना पडक्या अवस्थेमध्ये पाहतो, राजस्थानचे गडकिल्ले पाहिलेत तर आम्हाला तसे उभे बघायला भेटतात। अपवाद महाप्रतापमध्ये चित्तोडगड सोडलात तर सगळे गडकिल्ले आजही आपल्याला बघायला भेटत आहेत। मग मराठ्यांच्या गडकिल्ल्यांची अशी अवस्था आणि राजपूतांचे गडकिल्ले पाहिले तर आपल्याला सुरक्षित बघायला भेटेल। याला एकमेव कारण आहे कारण की मराठ्याने कोणासमोर कधी मान झुकवली नाहीये। ते राजपूत राजे इंग्रजांना शरण गेले म्हणून गडकिल्ले तसे राहिले। मराठ्यांचे शिर आहेत, मराठ्यांचे शिर आहेत, अंधाराला घाबरत नाही, आबळाची साथ आहे, अरे मोडेल पण वाकणार नाही, ही मर्द मराठ्याची जात आहे। अखेर पण कोणी लढा दिला फक्त मराठ्याने इंग्रजाला दिला। 10 मे 1818 ब्रिटिशांनी रायगडाच्या पायथ्याला 2 इंग्रज कर्नल पॉटर मेजरॉल या 2 ब्रिटिशांनी रायगडाला चारी बाजूने वेढला आणि रायगडाच्या पेक्षा डोंगरात पोटल्याचा डोंगर तेव्हा हा आपली राजधानी रायगड किल्ला बडीमारा तोफांचा केला। तेव्हा हे वरचं सागवणी छत मातीची कौलं ही 11 ते 12 दिवस किल्ला जळत होता। वरचं सगळं जळून गेलेलं आहे। राहिला फक्त आम्हाला पडक्या इमारती, या पडक्या इमारतीचा इतिहास आम्हाला सांगतोय की आम्ही कोणासमोर शिकलो नाही, वाचलं नाहीये, कारण की आमच्या महाराजांचं रक्त हे दगडामध्ये आहे। महाराजांसोबत हिरोजींसोबत 18 पकडजाती होत्या। 18 पकडजाती किल्ले बांधले म्हणजे
आपण सर्व 18 मध्ये आलो. आपल्या पूर्वीचं रक्त आहे म्हणून बाकी देशाला भूगोल आहे.